मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता वडाळ्यामध्ये पोहोचलेले आहेत। नालेसफाईच्या कामाचा आढावा जो आहे तो त्यांच्याकडून घेतला जातोय। मान्सून पूर्व कामं मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीने झालेली आहेत या संदर्भातली एक बैठक सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली होती आणि आता नालेसफाईच्या कामाचा आढावा त्यांच्याकडून घेतला जातोय। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात अक्षय यांच्याकडे। अक्षय, ऋषाली, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ग्राउंड झिरोवरती कामाची पाहणी करण्याकरता आलेले असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। मान्सून पूर्व कामांच्या पाहणीचा आढावा घेण्याकरता मुख्यमंत्री आज स्वतः रविवारच्या दिवशी मुंबईमध्ये उतरलेले असल्याचं पाहायला मिळतं। सध्या वडाळा येथील भक्ती पार्क जवळील नालेसफाईचं काम बघण्याकरता इथे आलेले असल्याचं पाहायला मिळतं। मुख्यमंत्री त्यांच्यासोबतच सर्वच पालिका अधिकारी देखील हजर असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी असतील, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, अभिजित बांगर आणि अश्विनी जोशी हे महत्वाचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत ते देखील मुख्यमंत्र्यांना या सगळ्या संदर्भातली माहिती देताना पाहायला मिळत आहेत। मुंबईच्या नालेसफाईच्या संदर्भात राजकारण होतंय की काय असा प्रश्नचिन्ह जो आहे तो आता निर्माण होताना पाहायला मिळत आहे। कारण की मुंबई भाजपचे अध्यक्ष असलेले आशिष शेलार यांनी यापूर्वीच मुंबईतल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी केली। त्यावेळेस त्यांनी मुंबई महानगरपालिकेवरती आरोप लावलेले होते की मुंबई महानगरपालिका नालेसफाईमध्ये किती ही गाळ काढलाय या संदर्भातली कोणतीच माहिती जी आहे ती देत नसल्याचा आरोप जो आहे तो मुंबई महापालिकेवर लावलेला होता। आणि त्यानंतर आज थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आज आता नालेसफाईच्या कामांचा पाहणी आढावा घेण्याकरता रस्त्यावर उतरले असल्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे। जवळपास 5 ठिकाणी नालेसफाईच्या कामांचा पाहणी जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं करण्यात येते। परंतु सुरुवात जी आहे ती वडाळा येथील भक्ती पार्क येथील या नाल्यापासून जी आहे ती मुख्यमंत्री पाहणीची सुरुवात करत आहेत। त्यांच्यासोबत मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर हे सुद्धा सोबत आहेत। पालिका अधिकारी नालेसफाईच्या कामांच्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांना संपूर्ण माहिती देतात आहेत की किती टन गाळ जो आहे तो या सगळ्या नाल्यांमधनं बाहेर काढण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीने मुंबईचं पर्जन्यापूर्वीचं जे काम मुंबई महानगरपालिका दरवर्षी करत असते ते काम किती टक्के आता झालेलं आहे या सगळ्या संदर्भातची माहितीचा आढावा जो आहे तो पालिका अधिकारी जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना देताना सध्या तरी पाहायला मिळत आहे। नक्कीच अक्षय, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर ही थेट दृश्य आपण पाहताय, नालेसफाई कशा पद्धतीने सुरू आहे त्याची दृश्य आणि या नालेसफाईच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतला जातोय ती ही दृश्य आपण पाहताय। मुंबईमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी नालेसफाई ही कशा पद्धतीने सुरू आहे किंबहुना कशा पद्धतीने झाली आहे या कामांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतला जाणार आहे। आणि आता सध्या ते वडाळ्यामध्ये पोहोचलेले आहेत। दक्षिण मुंबईमधला वडाळा हा भाग ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी साचत असतं आणि जरा जरी पाऊस पडला, रात्रभर जरी पाऊस पडला तरी रस्त्यावर पाणी जे आहे ते येत असतं। रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी जे आहे ते ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वेचा सुद्धा खोळंबा जो आहे तो होत असतो। त्याच्यामुळे यंदा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी संपूर्ण तयारी जी आहे ती केली गेलेली आहे। मात्र ही कामं जी आहे ती पूर्ण झालेली आहेत की नाही याचा आढावा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, वडाळ्यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मात्र याच्यानंतर ते नालेसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी कोणकोणत्या भागामध्ये जाणार आहेत त्या संदर्भातली काही माहिती मिळू शकलेली आहे का? नक्कीच ऋषाली, आता सध्या मुख्यमंत्री हे भक्ती पार्क येथील वडा या भागातील या संपूर्ण नालेसफाईच्या कामांचा पाहणी आढावा घेत आहेत। त्याच्यानंतर ते चुनाभट्टी येथे जाणार आहेत। चुनाभट्टीनंतर ते पश्चिम उपनगरात जाऊन जोगेश्वरी आणि दहिसर या भागातील जे मोठे नाले आहेत त्या मोठ्या नाल्यांमधील गाळ काढलेला आहे की नाही या सगळ्या संदर्भातची माहिती जी आहे ती पालिका अधिकाऱ्यांकडनं घेणार आहे। कारण की या संपूर्ण नालेसफाईच्या कामांवरतून मुंबईमध्ये सध्या राजकारण होताना पाहायला मिळत आहे। काल ठाकरे गटाचे जे नेते आहेत अनिल परब यांनी थेट महायुतीवरतीच 2 पक्षांवरती आरोप लावला की महायुतीमध्ये आता वर्चस्ववादाची लढाई जी आहे ती पाहायला मिळत आहे। कारण की नालेसफाईच्या कामांचा संपूर्ण श्रेय घेण्याकरता आता भाजप आणि शिवसेना अर्थात शिंदेची शिवसेना ही एकमेकांसमोर उभी आहे। त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय रस्सीखेच जी आहे ती निर्माण होते असा दावा जो आहे तो ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलेला होता। आणि त्यानंतर आज थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संपूर्ण नालेसफाईचा आढावा घेण्याकरता संपूर्ण मुंबईच्या ग्राउंड झिरोवरती उतरलेला असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। थोड्याच दिवसापूर्वी मुंबई भाजपचे अध्यक्ष असलेले आशिष शेलार यांनी देखील या संपूर्ण नालेसफाईच्या
कामांची पाहणी केलेली होती त्यावेळेस त्यांनी मुंबई पालिकेवरतीच आरोप लावलेले होते की मुंबई महापालिका योग्य ती आकडेवारी जी आहे या सगळ्या नालेसफाईची ती देत नाही आहे आणि कुठेतरी कामांमध्ये दिरंगाई जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडनं होत असल्याचा आरोप जो आहे तो मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलेला होता। त्यानंतर आता थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईच्या नालेसफाईच्या कामांचा पाहणी आढावा घेण्याकरता स्वतः रस्त्यावरती उतरलेले असल्याचं पाहायला मिळत आहे। तब्बल 5 ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ती भेट घेण्यासाठी जाणार आहेत। वृषाली, नक्कीच अक्षय, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर ही दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नालेसफाईच्या कामाचा आढावा जो आहे तो सध्या घेतला जातोय आणि पालिकेमधले अधिकारी वर्ग सुद्धा यावेळेला त्यांच्या सोबत आहे आणि ठिकठिकाणी म्हणजे मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जात विकास कामांचा नालेसफाईच्या कामांचा आढावा शिंदेंकडून घेतला जाणार आहे। पश्चिम उपनगरामध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता जाणार आहेत। वडाळ्यामध्ये सध्या ते आहेत। या सखल भागामध्ये पाणी साचण्याच्या घटना ज्या आहेत त्या दरवर्षी घडत असतात। रस्त्यावर पाणी जे आहे ते साचत असतं। परिणामी रेल्वे वाहतुकीवर सुद्धा परिणाम होत असतो। रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी जे आहे ते येत असतं आणि त्याच्यामुळे मुंबईकरांचा खोळंबा जो आहे तो दरवर्षीच होत असतो। मात्र अशी परिस्थिती यंदा उद्भवू नये किंबहुना भविष्यामध्ये होऊ नये यासाठी खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते आणि या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक सुद्धा घेतलेली होती। कामाचा आढावा घेतलेला होता। मात्र प्रत्यक्षात काम किती झालेलं आहे, नालेसफाई कुठपर्यंत पोहोचलेली आहे याचा आढावा प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतला जातोय आणि त्यामुळे मुंबई आणि उपनगरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये नालेसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ते स्वतः या ठिकाणी जात आहेत। वडाळ्यामधले दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। वडाळ्यामध्ये सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। शेलारांनी सुद्धा नालेसफाईच्या कामाचा आढावा जो आहे तो घेतलेला होता। याच मुद्द्यावरून नालेसफाईच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले, टीका टिप्पणी सुद्धा झालेली होती आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता वडाळ्यामध्ये पोहोचलेले आहेत नालेसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी। एक अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जातोय की पुढच्या आठवड्यापर्यंत मुंबईमध्ये पाऊस जो आहे पावसाचं आगमन जे आहे ते होऊ शकतं। मात्र त्यामुळेच पाऊस पडण्याच्या अगोदरच पावसाचं आगमन होण्याच्या अगोदरच ही कामं पूर्ण होणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या संपूर्ण कामाचा आढावा घेतला जातोय।